नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। स्वाती खटोड, माहेश्वरी प्रगती महिला मंडळ अध्यक्षा। 26 जुलै येत्या 26 जुलैला आम्ही संत एकनाथ रंग मंदिर मध्ये माहेश्वरी जिल्हा संघटन तथा प्रगती महिला मंडळ मिळून आम्ही एक भव्य स्टेज शो रामलीला हे आयोजित करत आहोत। हे याला एक स्पर्धात्मक रूप दिलेला आहे। पूर्ण जी रामायण आहे त्याला 8 प्रसंगांमध्ये आम्ही डिवाइड केलेली आहे आणि 8 वेगवेगळ्या ग्रुप्सना ते वेगवेगळे प्रसंग दिलेले आहेत। संभाजीनगरचे एकंदरीत 150 ते 200 कलाकार याच्यात हे पूर्ण रामायण प्रस्तुत करणार आहेत। आणि या आयोजनाचे सूत्रधार आहेत प्रमिलाजी चांडक। यांनी आजपर्यंत खूप सारे मोठमोठे यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही खूप सारे मोठमोठे स्टेज शोज ऑर्गनाइज केलेले आहेत। त्यांनी आहे ना जे प्रमिलाजी चांडक आहे त्यांनी आध्यात्मिक वर खूप मोठे आजपर्यंत शोध घेतलेले आहे। जसं कृष्णलीला घेतली होती, ती कृष्णलीला पण खूप छान झाली होती। 4-5 वर्ष झाले ते कृष्णलीला घेऊन, पण त्याच्यातले प्रसंग पण त्यांनी इतके छान काढले होते आणि त्याच्यावर सगळ्यांनी पूर्ण संभाजीनगरच्या कलाकारांनी त्याच्यावर भर देऊन खूप छान कृष्णलीला केली होती। आणि आमचा हे रामलीला घेण्याचा उद्देश असाच आहे की हे कलयुग चालू आहे आणि याच्यावर थोडंसं सगळ्यांना त्याची अनुकरण करता यावं। कारण रामाचं सगळ्यांनाच माहिती आहे, ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, सीताचा आहे, तर ते सगळ्यांनी थोडं तरी अनुकरण त्याच्यात करावं। त्यामुळे थोडंसं तरी आपल्या समाजात म्हणा, देशात म्हणा, हे थोडंसं त्याला अनुकरण झालं तर थोडं चांगलं वावरणं म्हणजे हे होईल। त्यामुळे आम्ही हे घेत आहोत रामायण आणि रामलीला म्हणजे इतक्या छान मोठ्या स्टेजवर घेत आहोत। आणि त्याच्यासाठी बाहेरून पण आमचे जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे सुनीताजी पल्लोड त्या येणार आहे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनीताजी चरखा येणार आहे आणि ते मुंबई पनवेलचे आहेत। आणि इथलचे जे उद्योगपती आहेत आपले धूत, त्या पण किरणजी धूत पण येणार आहे। बाकी जिल्हा सभा अध्यक्ष श्यामजी सोमानी राहणार आहे, माहेश्वरी मंडळ अध्यक्ष सचिनजी करवा आहे आणि जिल्हा युवा संघटन भूषणजी मालपानी आहे, प्रमिलाजी चांडक आहे, मीनाजी नावंदर आहे, स्मिताजी मुंदडा आहे, पुष्पाजी बाहेती, प्रमिलाजी काबरा, हे सगळे तिथे यांची खास उपस्थिती तिथे राहणार आहे।